तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। शालेय अभ्यासक्रमामध्ये हिंदीच्या सक्तीविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पहिल्यांदाच एकत्र मोर्चा काढणार आहेत। 5 जुलैला होणाऱ्या मुंबईतल्या मोर्चाची तयारी आता नाशिकमध्ये देखील सुरू झालेली आहे। मनसेचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत त्यांची एक बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये या एकूणच मोर्चाचं नियोजन जे आहे ते सध्या सुरू आहे। अण्णा, मोर्चा 5 तारखेला होतोय, कसं नियोजन आहे, कशा पद्धतीनं किती ताकदीनं आपण या मोर्चात सहभागी होणार? प्रथम मराठी भाषेसाठी जी सक्तीची करण्याचा निर्णय महायुतीने घेतला आणि तिला विरोध म्हणूनच नव्हे तर मराठी भाषेचा नायनाट करू नये, मराठी भाषावर अन्याय करू नये यासाठी माननीय राजसाहेबांची पहिल्यापासून भूमिका होती। आणि आज दुधात साखर दोघंही बंधू माननीय राजसाहेब आणि उद्धव साहेब 5 तारखेला एकत्रितरित्या मुंबईमध्ये मोर्चा काढत आहे। त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील तमाम मराठी माणूस पक्षभेद विसरून सगळं विसरून याच्यामध्ये सहभागी निश्चितपणे होणार आहे। आता आम्हीसुद्धा नाशिक शहर आणि ग्रामीणमधून आता आमची कोर कमिटीची मीटिंग आहे। आम्हीसुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये ज्या पद्धतीने पाडव्याला आम्ही गेलो त्याच पद्धतीने आमची ही मुंबईला मोर्चाला जाण्यासाठी तयारी आहे। किती साधारण कार्यकर्ते असतील, गाड्या किती असतील, काय नियोजन आहे तुमचं? जसं पाडव्याला गेलो 500-700 गाड्या घेऊन त्या पद्धतीचंच नियोजन राहील आता। पण आमची आता मीटिंग आहे आणि त्या पद्धतीने आम्ही मीटिंग घेणार आहोत। दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र एका मोर्चात सहभागी होत आहेत। आपल्याकडनं दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते नाशिकमधनं एकत्र मुंबईला जातील असं काही नियोजन असणार आहे का? आता आमची कोर कमिटीची मीटिंग होईल आणि उबाटाच्या कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी पण आम्ही बोलू, त्या पद्धतीने 100% नियोजन करू। आगामी निवडणुकांमध्ये दोन्ही भाऊ एकत्र आल्यानंतर त्याचा काय फरक जाणू शकतो? महापालिका निवडणुका तोंडावर आहेत। नुसतं महापालिकात नाही, महाराष्ट्राचं राजकारण फिरणार। महाराष्ट्रामध्ये पुन्हा ठाकरे ब्रँड आणि ठाकरेंचं सरकार येणार, दोघा बंधूंची अशीच परिस्थिती राहील। जनतेला दोघं भाऊ एकत्र येण्यात खूप आनंद आहे आणि गरजेचं आहे। जी आज महाराष्ट्रामध्ये हुकुमशाही चालू आहे, जो अन्याय अत्याचार चालू आहे तो थांबवण्यासाठी प्रत्येक स्तरातील कष्टकरी, शेतकरी, कामगार, व्यापारी, उद्योजक प्रत्येकाला वाटतं का या दोघा बंधूंनी एकत्र यावं, जो महाराष्ट्रात जी हुकुमशाही आहे ती थांबवावी अशी प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये महाराष्ट्रामध्ये आज खूप मोठी चर्चा आहे। आपण बघतोय की या ठिकाणी मनसेचे पदाधिकारी उपस्थित आहेत। 5 तारखेला होणाऱ्या या मोर्चासाठी मोठ्या संख्येनं मनसैनिक देखील मुंबईला जाणार आहेत आणि त्याचं नियोजन जे आहे ते सध्या मनसे कार्यालयात सुरू आहे। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।